प्रेमविवाह केल्यानंतर संसार सुखाचा होईल अशी अपेक्षा असते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिला पोलीस शिपायाच्या वैवाहिक आयुष्यातील धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. प्रेमविवाहानंतर पतीसह सासऱ्यांकडूनच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास दिल्याची तक्रार एका 35 वर्षीय महिला पोलीस शिपायांनी केली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि 2 नणंद अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने स्नेहा हे नाव बदलून दिलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2015 मध्ये मिलिंद कॉलेजच्या मैदानावर पोलीस भरतीची तयारी करत असताना तिची संजय सोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले आणि 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्नेहा पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाली. त्यानंतर दोघांनी 2 डिसेंबर 2018 रोजी बौद्ध विहारात प्रेमविवाह केला. पुढे सासऱ्यांच्या मंडळींच्या संमतीने कर्णपुरा येथील मंदिरात हिंदू रीतिरिवाजाप्रमाणेही विवाह करण्यात आला. मात्र लग्नानंतर अवघे 2 ते 3 महिने पतीने चांगली वागणूक दिली. त्यानंतर त्रास सुरू झाल्याचा आरोप महिलेने केलाय. पती मूल होण्यास विरोध करत होता, तर सासू सासरे आणि दोन्ही नंदांकडूनही त्रास दिला जायचं असं तक्रारीत नमूद आहे. पतीने दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप महिलेने केला आहे. तसंच चारित्र्यावर संशय, मारहाण, शिवीगाळ देखील असल्याचं तिने सांगितलंय. विशेष म्हणजे मार्च 2019 मध्ये महिला गर्भवती असताना पतीने पोटात लात मारून मारहाण केल्याचा गंभीर आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे. दुसऱ्यांदा गर्भवती असताना मारहाण केल्याचं महिलेने म्हटलं आहे. यानंतर दोन्ही मुलं आपल्या ताब्यात दे किंवा संमतीने घटस्फोट दे असा दबावही पतीने आणि सासऱ्यांकडून तिच्यावर टाकला जायचा. तसंच पती दारू पिऊन घरी येऊन शिवीगाळ आणि मारहाण देखील करत असे. नोकरी सोडून देण्यासाठी दबाव टाकत असे असा दावा देखील तक्रारीमध्ये नमूद आहे. अलीकडे पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचाही आरोप करण्यात आलाय. एवढंच नाही तर माहेरून 50 लाख रुपये आणावेत अशी कर्ज काढून द्यावे अशी पैशाची मागणीही ही पतीकडनं केली जायची. या तक्रारीनंतर छावणी पोलिसांनी पती, सासू सासरे आणि 2 नंदांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आमदार सुनीता दराडे करत आहेत. प्रेमविवाहानंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या या गंभीर आरोपामुळे वैवाहिक नात्यातील हिंसाचार आणि मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. मंडळी, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आत्ताच देवगिरी मराठीला फॉलो करा.